तर पुणे विद्यापीठातल्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। सैनिकांबद्दलच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेल्या प्रशांत परिचारक यांच्या पोस्टरवरून वाद झाला होता। त्यातूनच ही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। दोन्हीही संघटनांकडून एकमेकांच्या विरोधात पोस्टर्स लावल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी दोन्ही संघटनांच्या 9 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दोन गुन्हे दाखल केलेले आहेत आणि दोन्हीकडचे एकीकडचे 5 आणि एकीकडचे 4 असे संबंधित विद्यार्थी यांना कायदेशीर कारवाई करून ताब्यात घेतलेला आहे। प्रत्येकाची तक्रार अशी आहे की दोघांचे 10-15 लोक होते, परंतु आतापर्यंत आम्ही 4 या बाजूचे एसएफआयच्या बाजूचे 5 आणि एबीवीपीच्या बाजूचे 4 असे ताब्यात घेतलेले आहेत। पोस्टर इथं आपल्या कॅम्पसमध्ये चिटकवत असताना रात्रीच्या 8:30च्या दरम्यान इथं आपल्या काही कार्यकर्त्यांवरती ते पोस्टर फाडले एबीपीच्या कार्यकर्त्यांनी आणि बाहेरून काही मुलं आले, म्हणजे केवळ ते विद्यापीठातले विद्यार्थी नाही तर बाहेरून सुद्धा इथं येऊन त्यांनी मारहाण केलेले। तर 5 कार्यकर्त्यांना बेदम मारले त्यांनी दोन्ही बाजूने। आम्ही तक्रार दिली, त्याच्यानंतर त्यांनी पण तक्रार केली, परंतु त्यांनी जी तक्रार केली त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। आणि दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी। एबीव्हीपी आणि डाव्या संघटनांचा राडा जो आहे तो आपल्यासाठी नवीन बाब नाही, त्यात आणखीन भर पडली पुणे विद्यापीठात शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेमुळे। आता आपण त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी हा वाद घडलेला होता। वेगवेगळे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवरती दोघंही एकमेकाविरोधात घोषणाबाजी पोस्टरबाजी जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्या सगळ्या वादाचं रूपांतर जे आहे ते हाणामारीमध्ये झालं। आणि आत्ता जी पोलिसांनी माहिती दिली त्या माहितीनुसार जवळपास 9 कार्यकर्त्यांना जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की कशा प्रकारची पोस्टर जी आहेत ती लावण्यात आलेली आहेत। दिल्ली विद्यापीठात देशद्रोही घोषणा देणाऱ्या लाल ढेकणांचा निषेध अशा प्रकारची पोस्टर जी आहेत ती एबीव्हीपीकडनं लावण्यात आलेली होती। तर दुसरीकडे दिल्ली येथे एबीव्हीपीच्या गुंडांनी विद्यार्थी व प्राध्यापकांवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध अशा प्रकारचे बोर्ड जे आहे ते एसएफआयकडनं लावण्यात आलेले होते। त्यामुळं एकामेकांविरोधात जी आहे ती पोस्टरबाजी सुरू होती। मात्र जी विद्यार्थ्यांकडनं माहिती मिळते त्या माहितीनुसार आंदोलन जे आहे ते एसएफआयच्या विद्यार्थ्यांकडनं करण्यात येणार होतं आणि ते आंदोलन करत असताना त्याचे बोर्ड जे आहेत ते विद्यापीठाच्या परिसरामध्ये लावण्यात येत होते। मात्र ज्यावेळेस हे बोर्ड लावण्यात येत होते त्यावेळेसच एबीव्हीपीचे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी आले आणि विद्यार्थ्यांचा दावा आहे की काही विद्यार्थी विद्यापीठाच्या बाहेरचे होते आणि त्यानंतर वाद झाला आणि वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि जवळपास 9 दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना जे आहेत ते अटक करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे।